नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 26 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गोहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी सपत्नीक कोटिलिंगार्जन केले. या आराधनेने भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले. ते प्रमथगणांसह त्यांच्या सन्मुख प्रकट झाले व म्हणाले, हे महामुने, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तरी इष्ट वरदान मागून घ्या. तेव्हा भगवान शंकरांचे सुंदर स्वरूप पाहून गौतमांना अतिशय आनंद झाला. त्यांनी शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला. प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे प्रभू, माझ्याकडून गोहत्या घडली आहे, ते पातक नाहीसे करा. शिवजी म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही धन्य आहात, कृतकृत्य आहात, सर्वार्थाने निष्पाप आहात. माझ्या भक्तीत तत्पर असलेल्या तुमच्या दर्शनाने लोकांचे पाप नाहीसे होते. मग तुमच्याकडून पापाचरण कसे घडणार? तुमच्याकडून गोहत्या घडलीच नाही. दुष्ट ऋषींनी तो प्रकार कपटाने घडवून आणला होता. त्या दुरात्म्यांची तुमच्यावर अत्याचार केला आहे, त्यामुळे तेच पापी व दुराचारी आहेत. त्यांच्या दर्शनाने दुसऱ्यांना पाप लागेल. त्यांनी तुमच्याशी जो कृतज्ञपणा केला आहे, त्या दुष्कर्माला प्रायश्चित्त नाही. त्यांचा कधीही उद्धार होणार नाही. शिवजींचे बोलणे ऐकून गौतमांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी भक्तिपूर्वक नमस्कार केला व हात जोडून म्हणाले, महादेवजी, त्या ऋषींनी माझ्यावर उपकारच केले आहेत, कारण त्यांनी कपट केले नसते तर मला तुमचे दर्शन झाले नसते. त्यांनी माझ्यासाठी जे कल्याणकारी कार्यच केले आहे, त्यांच्या दुराचारामुळे माझा फायदाच झाला आहे. गौतमांचे बोलणे ऐकून शिवजींना परमसंतोष वाटला. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, मुने, तुम्ही खरोखरच धन्य आहात. सर्व ब्राह्मणांमध्ये आणि ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. गौतम म्हणाले, भगवन, माझ्या बाबतीत जे घडले ते घडले. यात माझा काहीही दोष नव्हता. हे जरी खरे असले तरी मी गो हत्यारा आहे अशी माझी दुष्कीर्ती झालेली आहे. तो कलंक नाहीसा करण्यासाठी पंचांनी दिलेला निर्णय मला मानलाच पाहिजे. त्यांनी मला गंगेला येथे आणून तीत स्नान करावयास सांगितले आहे. त्यांचे म्हणणे मी मान्य केले आहे. म्हणूनच तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर लोकांवर उपकार करण्यासाठी मला गंगा द्या. गौतमांनी शिवजींचे पाय धरले. त्यांना वारंवार नमस्कार केला. तेव्हा भक्तवत्सल शिवप्रभूंनी स्वर्ग आणि पृथ्वी यात गेलेल्या गंगेशिवाय, तसेच विवाह प्रसंगी ब्रह्माजींना दिलेल्या गंगाजलाशिवाय जे गंगाजल शिल्लक होते ते सर्व गौतमांना दिले. ते गंगाजल परमसुंदर स्त्री रूपाने तेथे प्रकट झाले. गौतमांनी तिची स्तुती केली, तिला नमस्कार केला व म्हणाले, गंगे, तू सर्व लोकांना पावन करणारी आहेस, म्हणून मी तुला शरण आहे. तू नरकात पडणाऱ्या या पामराला शुद्ध कर, निष्पाप कर. शिवजी म्हणाले, हे देवी, तू माझ्या आज्ञेने गौतमांना पवित्र कर. गंगा म्हणाली, ठीक आहे, मी या श्रेष्ठ ऋषींना आणि त्यांच्या परिवाराला पावन करून आपल्या स्थानी जाईन. शिवजी म्हणाले, गंगा, एवढी घाई करू नकोस. वैवस्तव मनुचे 28वे कलियुग पूर्ण होईस्तोवर तू येथेच राहा. गंगा म्हणाली, हे प्रभू, येथे माझे महात्म्य सर्व नद्यांपेक्षा अधिक होणार असेल आणि तुम्ही अंबिकेसह व गणांसह येथे राहणार असाल तरच मी येथे राहीन. शिवजींनी तिचे म्हणणे तात्काळ मान्य केले. ते म्हणाले, गंगे, तू चतुर आहेस. मी तुझ्याहून भिन्न नाही, पण तुझ्या इच्छेनुसार येथे राहीन व तूही येथेच राहा. हे शुभवचन ऐकून गंगेला अतिशय आनंद झाला. तिने शिवजींची पूजा केली, त्यांची मनोभावे स्तुती केली. इतक्यात देव आणि पुरातन ऋषी तेथे आले. अनेक प्राचीन तीर्थे व पवित्र क्षेत्रे मनुष्य रूप धारण करून तेथे आली. त्यांनी भगवान शंकर, गौतम ऋषी आणि गंगेचा जय जयकार केला. त्यांची आदराने पूजा केली, विनम्र भावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेली गंगा आणि शंकर यांना उद्देशून म्हणाले, देवांनो, तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा. देव म्हणाले, जगतप्रभू महादेवजी आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या गंगे, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आमच्या आणि मानवांच्या हितासाठी येथेच वास्तव्य करा. गंगा म्हणाली, तुम्ही मला येथे राहावयास सांगत आहात, मग जगाच्या कल्याणासाठी तुम्हीही येथे का राहत नाही? मी गौतमांच्या पापक्षालनासाठी आले होते आणि ते काम झाल्यावर येथून जाणार आहे.
पण येथे राहून माझा विशेष सन्मान होणार असेल आणि माझे महत्त्व वाढवण्यासाठी तुमच्याकडून खरोखरच काही प्रयत्न केले जाणार असतील तरच मी येथे राहणार आहे. तेव्हा देव एकमुखाने म्हणाले, हे गंगे, हे महादेवी, तू आणि शिवप्रभूंनी जगावर उपकार करण्यासाठी आणि आमच्या हितासाठी येथे निवास करावा. गुरुने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो तेथे असेपर्यंत आम्ही सर्वजण येथे येऊन राहू. 11 वर्षापर्यंत जगाचे पाप धुवून मलिन झालेले आम्ही तुझ्या पवित्र जलात त्रिकाळ स्नान करू. भगवान शंकरांचे दर्शन घेऊ. सिंहस्थ पर्वातील या पुण्यकर्मांनी आम्ही पापमुक्त होऊ आणि तुझ्या आज्ञेने आपापल्या स्थानी जाऊ. त्याप्रमाणे देवांनी व महर्षी गौतमांनी प्रार्थना केल्यावर गंगा आणि भगवान शंकर यांनी तेथे निवास केला. गंगा ही गौतमी नावाने आणि शिव महाप्रभू त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जगाचे कल्याण करू लागले. या दोघांची सेवा केल्याने महापातके नष्ट होतात. तेव्हापासून जेव्हा जेव्हा गुरुसिंह राशीत असतो तेव्हा तेव्हा सर्व देव, सर्व तीर्थ, पुण्यक्षेत्रे, पुष्करादी सरोवरे व सर्व नद्या गौतमी तटावर येतात आणि निवास करतात. जोपर्यंत त्यांचे तेथे वास्तव्य असते तोपर्यंत त्यांच्या मूळ स्थानावर केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे पुण्यफल मिळत नाही. ही सर्व तीर्थे व क्षेत्रे स्वस्थानी परतल्यावरच उपासकांना त्यांच्या सेवेचे पुण्यफल प्राप्त होते. ऋषींनो, गौतमीच्या म्हणजेच गोदावरीच्या काठी असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महापातकांचा नाश करणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. जो मनुष्य त्याचे भावभक्तीने दर्शन घेतो, त्याला वंदन करतो, त्याचे पूजन करतो, नानाविध स्तोत्रांनी त्याची स्तुती करतो, तो निष्पाप होतो. हे ज्योतिर्लिंग भक्तांना अभिष्ट देणारे, त्यांचे मंगल करणारे आणि परलोकी उत्तम गती देणारे आहे. मुनीश्वरांनो, अशा प्रकारे तुम्ही जे काही मला विचारले ते सर्व मी सांगितले. आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे? अध्याय 26 समाप्त.